आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेजी आहे. लंकेजी, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण खरं तर आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ आज नेरूळमध्ये आपण आलेलो आहात. कारण की नेरूळमध्ये नवी मुंबईत देखील आपल्या नगरवासी भरपूर जण राहतात. त्यांना काय संदेश द्याल? बेलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आल्यानंतर मी सर्व मतदारांना एक सांगू इच्छितो की हा मतदारसंघ हा राज्यात एक आगळा वेगळा मतदारसंघ आहे. तो यासाठी कारण या ठिकाणी राहणारा बहुतांश मतदार म्हणजे माझ्या माहितीनुसार 80% मतदार हा बाहेरचा आहे. म्हणजे कुठे नांदेड असो, बीड असो, आमचं नगर असो, इकडं कोल्हापूर सातारा असो, वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी प्रत्येक माणूस आपल्या रोजीरोटीसाठी आला, व्यवसायासाठी आला आणि त्याला खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम जे कुणी केलं असेल ते म्हणजे ह्या संदीप नाईक यांनी केलेलं आहे. एक आधार केंद्र म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं जात होतं. त्यामुळे निश्चित हा ग्रामीण भागातील आलेला मतदार आहे. त्या मतदारांनी संदीप नाईक यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे ही माझी एक भावना आणि कळकळीची विनंती आहे. खरं तर आपण या मतदारसंघातच आला आहात. आज नवी मुंबईमध्ये एकीकडे मोदींची देखील सभा झालेली आहे, एकीकडे सुप्रिया सुळे आपली महाविकास आघाडीची देखील सभा पार पडलेली आहे. तर कसं बघता एकंदरीत याकडे? आम्ही कोणाच्या सभा झाल्या याला काही महत्त्व देत नाही, पण तुम्ही ज्यांच्याबाबत बोलता का मोदींची सभा झाली, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल मोदी साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळं ते ज्या भागात फिरतील त्या भागात तेवढा आमच्या उमेदवाराला प्राधान्य वाढन. खरं तर उद्धवजी ठाकरे असं देखील म्हणतात की निलेश लंकेच्या प्रचार हे आमच्या शिवसैनिकांनी केला व त्यांना लोकसभेला पाठवलं. त्यांनी देखील आमच्या विद्यमान जे आता सध्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला यावं, म्हणजे शिवसैनिकाच्या प्रचाराला यावं. शेवट महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणं हे आपली सर्वांची जबाबदारी असते. मी कालच कन्नडचे शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत त्यांच्या प्रचाराला मला जाता नाही आलं, पण माझा एक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला. आमचे कल्याण पूर्वचे महाविकास आघाडीचे विशेष करून उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे उमेदवार धनंजय आबा बोडारे यांच्या निवडणुकीला मला त्या ठिकाणी जाता नाही आलं, पण मी तिथं सुद्धा माझ्या मतदारांना एक आव्हान केलं आणि विशेष करून कल्याण पूर्वमधल्या उमेदवाराच्या बाबतीत माझ्या सर्व कार्यकर्त्यांची टीम त्या ठिकाणी अलर्ट आहे. त्यामुळं असं काही नाही, त्यांना मी फक्त स्टेजवर उपस्थित नसल्यामुळं त्यांनी ते भाष्य केलं. परंतु त्यांनी भाषण केल्यानंतर आपण आता त्यांच्या उमेदवाराच्या शिवसैनिकांच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार का? विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणं हे मी खासदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मी त्या महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आहे. मी काल परवा दिवशी आमच्या शिर्डीच्या घोगरेताईंच्या प्रचाराला पण गेलो. बाळासाहेब थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी प्रचाराला गेलो. ही आमची सर्वांची जबाबदारी असते, एकमेकाला आधार देणं. शेवट राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं म्हणलं तरी त्या ठिकाणी जबाबदारीने वागलं पाहिजे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की ही माझी जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे जे बोलले आहेत, मात्र मी प्रचाराला जाणारच आहे असं जे मत आहे ते खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित शिकवांसह मी रवी खरात, टीव्ही 9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.